अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमच्या सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांच्या प्रगतीसाठी खूप छान असा उपाय पाहणार आहोत. बघा, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपला मुलगा हा अभ्यासात हुशार असावा किंवा तो प्रत्येक परीक्षेमध्ये चांगल्या गुणवत्तेने पास व्हावं किंवा त्याला म्हणजे कधीही त्याला आयुष्यात कशाची कमी पडू नये, तो खूप सुखी समाधानी राहावा. मग प्रत्येक लेकरांचं म्हणजे प्रत्येक मुलांचं येणारा जो काळ आहे तो सुखाचा आनंदाचा जावो याच्यासाठी आत्ताच त्याला खूप अभ्यास करायला पाहिजे, खूप कष्टही करायला पाहिजेत. ज्यावेळेस खूप प्रमाणात अभ्यास केला जाईल तरच मग पुढचे दिवस त्यांचे चांगले येणार आहेत ना. मग आत्ताच जर नाही अभ्यास केला तर मग पुढे पास कसं होणार मुलं आणि ते पुढे कसे जाणार आणि त्यांची प्रगती कशी होणार. त्याच्यामुळे आत्ता जे काही त्यांच्यावर संस्कार करायचे आहेत ते या वयातच करायला पाहिजेत. बघा, आपण ज्यावेळेस मातीचा जो चिखलाचा गोळा असतो, मातीचा गोळा असतो, त्याला जो योग्य तो आकार दिला आहे की तो त्याच आकारात तो बनत असतो. त्याचप्रमाणे मुलाचं असतं. ते लहान आहेत तोपर्यंत त्यांना जो आपण आकार देऊ त्याच प्रकारे त्यांना पण आकार मिळत असतो. त्याच्यामुळे आत्ताच त्यांचं म्हणजे वय आहे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणं, योग्य त्यांना सांगणं, वाईट काय चांगलं काय आहे, अभ्यास केल्यानं काय होतं, हे सगळं काही त्यांना आता समजवण्याची वय आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना अभ्यासही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता अभ्यास केला तर पुढे चालून त्यांना नोकरी लागेल, पुढच्या त्यांच्या भविष्यकाळामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्यांचा चहूबाजूने त्यांचा विकास होईल. त्याच्यामुळे बघा, आता आपण बघतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये मुलं खूप हट्टी तापट आहेत, ऐकत नाहीत, काही केलं तरी ऐकत नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो बघा, मुलं लाडाने वेडे झालेत असं म्हणत असतो ना आपण. मग तोच प्रकार बघा कसं आता प्रत्येक ठिकाणी का नाही, प्रत्येक पालक मुलांचा खूप लाड करत असतात, त्यांना खूप म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत असतात. मग असं नाही म्हणत की नाही सांभाळायचं बरं का, छानपैकी आपल्या मुलाला सांभाळायचं, पण जो लाड आहे तो जिथल्या तिथं ठेवायचा, पण अभ्यासाच्या बाबतीत अजिबात लाड करायचा नाही मुलांचा बरं का. आणि त्याचबरोबर आता मग प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलाची छान प्रगती व्हावी, असं व्हावं, त्याची स्वप्न पूर्ण व्हावी किंवा तो खूप मोठा शाळा शिकून खूप मोठा व्हावा, कलेक्टर व्हावा, डॉक्टर व्हावं, पोलीस व्हावं, आर्मीमध्ये जावं किंवा आणखीन वेगवेगळे शिक्षक व्हावं. बरेचसे जे काही आपले स्वप्न असतात ते स्वप्न आपण आतापासूनच सजवत असतो. मग प्रत्येकाच्या घरामध्ये बघा खूप मुलं तापट असतात, चिडचिड करणारे असतात, काही ना काही असतात. मग आपल्याला फक्त एकच भीती वाटते की आपला मुलगा हा वाईट वळणाला लागू नये, आपल्या मुलांचं जे वय आहे त्या वयात त्याला वेगळं काही व्यसन लागू नये, वाईट व्यसनाला तो जाऊ नये किंवा कशाला तर तो बळी पडू नये, असं प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं ना. तर हो, वाटणार पण, कारण आजकालच्या या युगामध्ये ना मुलांना सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे. व्यसन म्हणा, वाईट सवयी म्हणा, वाईट संगत म्हणा, याच्यापासून आपल्या मुलांना जितकं आपण दूर ठेवाल ना तितकं खूप महत्त्वाचं आहे. पण अभ्यासासोबतच आपल्या मुलांचा अभ्यास चांगला व्हावा, त्याच्यामध्ये छान त्याला प्रगती मिळावी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी सर्वात पॉवरफुल आज आपण सेवा बघणार आहोत. ही सेवा ना फक्त आठवड्यातून 1 दिवसच करायची आहे. असं नाही की तुम्हाला अभ्यास बाजूला ठेवून ही सेवाच करत बसायचं आहे आणि सेवा केल्याने तुमचा मुलगा पास होणार आहे, लगेच त्याला इतके मार्क पडणार आहे, असं नाही बरं का. त्यासाठी अभ्यासही त्याने तितकाच केला पाहिजे. पण अभ्यासासोबतच देवाची सुद्धा साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आठवड्यातून फक्त 1 दिवस, तो म्हणजे रविवार बघा, त्या दिवशी मुलांना सुट्टी पण असते, त्यावेळेस त्यांना म्हणजे वेळ पण असतो आणि आपण पण थोडंसं आपल्याला पण वेळ असतो. तर त्या दिवशी ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करा. बघा,
आपल्या घराचं रक्षण व्हावं, आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी आपण आपली कुलदेवीची सेवा करतो, कुलदेवताची सेवा करतो. मग आपलं कुलदैवत खंडोबा, कोणाचं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी देवता असतात, कुलदेवी, कुलदैवत असतात. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुलदेवताची सेवा करायची आहे. आता कुलदेवताची सेवा म्हणजे आता तुम्हाला बहुतेक ताईंना लक्षच आलं असेल की ती सेवा कोणती. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक आठवड्यातून फक्त एकदा दर रविवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. आता ही सेवा 11 दिवसाची तुम्ही करायची आहे. 11 दिवस संकल्प करायचा आहे, तुम्ही 11 दिवस ही सेवा करणार आहात म्हणून. आणि ही जी सेवा आहे तर ती सेवा तुम्हाला जेवण्या अगोदरच करायची आहे बरं का. जेवण करून ही सेवा करायची नाही, जेवण करण्याच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि 11 वेळेस 11 रविवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्यातून म्हणजे प्रत्येक रविवारी तुम्हाला ही सेवा, असं 11 रविवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ती सेवा कोणती, बऱ्याच ताईंना लक्षात पण आलं असेल, ती सेवा म्हणजेच मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन तुम्हाला करायचं आहे. बघा, मल्हारी सप्तशती ग्रंथाचं जो 700 श्लोकी ग्रंथ आहे आणि 14 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, तर या 14 अध्यायाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. याचं वाचन दर रविवारी तुम्हाला करायचं आहे आणि जेवण्यापूर्वी तुम्हाला या ग्रंथाचं म्हणजे या पोथीचं वाचन करायचं आहे. आपल्या कुलदेवतेची ज्यावेळेस आपल्याकडून सेवा घडली जाते त्यावेळेस आपल्या घराचं रक्षण ते करत असतात. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचं ते रक्षण करत असतात आणि आपल्या घरावर, आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तींवर त्यांचा मायेचा हात हा नेहमी असतो. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक वेळेस काहीही बघा, आपण जे देवकार्य असतं घरामध्ये, काहीही कार्य असतं, सर्वात आधी आपण गणपती बाप्पा, कुलदेवी, कुलदैवत यांचं पूजन करतो आणि नंतर ते जे काही कार्य आहे तर ते कार्य करत असतो. कारण यांच्या आशीर्वादानेच सगळी काही सेवा, सगळी काही पूजापाठ हे सफल होत असतात. त्याच्यामुळेच आपल्याही घरात संकल्पयुक्त मी माझ्या मुलासाठी ही सेवा करत आहे. ही सेवा प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलासाठी ही सेवा करायची आहे. बघा, वडिलाला शक्य नसेल तर आईनेसुद्धा ही सेवा केली तरी चालतं बरं का. तर अशा प्रकारे प्रत्येकाने ही सेवा आपल्या घरामध्ये आपल्या मुलासाठी आवर्जून ही सेवा करा. आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या मुलासोबत राहावा आणि त्याच्या प्रगतीमध्ये खूप सारी म्हणजे त्याचा प्रगतीमध्ये खूप प्रगती व्हावी, त्याचा विकास व्हावा आणि छानपैकी आपला जे काही मुलगा मुलगी जे आहेत तर त्यांची प्रगती व्हावी आणि छान त्यांना नोकरी लागावी, त्यांना छानपैकी मार्क यावे, हवी ती नोकरी मिळावी त्यांची, अशानुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि सेवा करण्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही संकल्प करणार आहात त्यावेळेस ही सेवा तुम्ही तुमच्या मुलासाठी करणार आहात, अशा प्रकारे सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे स्वामी महाराजांना, कुलदेवताला, आणि नंतर या सेवेला सुरुवात करायचं आहे. तर आवर्जून फक्त आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला या सेवेला द्यायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण देवाकडे 5 पाऊल टाकताना तर देव आपल्याकडे 100 पाऊल टाकत असतात. त्याच्यामुळे आवर्जून देवांची सेवा करायला विसरू नका. देवाची सेवा केली तर तुम्हाला हा मेवा नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार. तर अशी ही छान अशी सेवा आहे. तर आवर्जून आठवड्यातून फक्त 1 दिवस नक्की ही सेवा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करा. बघाच मुलांचा सर्व बाजूने विकास होईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.